नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आज मी तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. असा विषय जो काहींच्या जीवनामध्ये बऱ्याचदा अनुभवायला मिळतो किंवा असा की काहींच्या जीवनामध्ये रोजच अनुभवायला मिळतो आणि तो म्हणजे टॉक्सिक पीपल, टॉक्सिक लोक. ही लोक कधी आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये असतात, तर कधी आपल्या आजूबाजूला असतात, आपल्या शेजारी असतात, कधी आपल्या ऑफिसच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी असतात, तर कधी आपल्या घरातच असतात. तर अशा लोकांशी कसं वागायचं, यांना कसं हाताळायचं किंवा आपला बचाव त्यांच्यापासून कसा करायचा, याबद्दल आज मी तुमच्याशी साध्या सोप्या भाषेत काही गोष्टी बोलणार आहे. सगळ्यात आधी टॉक्सिक लोक म्हणजे काय आणि यांना कसं ओळखायचं हे आपण पाहूया. तर अशी लोक जी तुम्हाला खाली ओढतात, जी तुमचा आत्मविश्वास कमी करतात, तुमच्याशी निगेटिव्ह बोलतात, तुमच्याबद्दल निगेटिव्ह बोलतात, काही ना काही करून सतत तुम्हाला तुमच्या कामामध्ये अडथळे आणतात, तुम्हाला डिस्टर्ब करतात, अशी लोक म्हणजे टॉक्सिक पीपल, टॉक्सिक लोक. तुम्ही कसे चुकीचे आहात, तुम्हाला काय काय येत नाही किंवा तुम्ही कसे कमी आहात यावर त्यांचा फोकस असतो आणि सतत ते तुम्हाला मागे खेचत असतात, डिमोटिवेट करत असतात. तुमच्या आयुष्यात नेहमी स्ट्रेसचं वातावरण निर्माण करत असतात. त्यांना नेहमी तक्रारी करायच्या असतात आणि तुमच्यातील चांगले गुण, चांगल्या गोष्टी या त्यांना कधीही दिसत नाहीत. बाय चान्स दिसल्या जरी तरीही त्याबद्दल ते तोंड भरून कधीही तुमचं कौतुक करत नाहीत. त्यांच्या जिभेला जणू जडत्वच आलेले असते तुमचं कौतुक करताना, किंवा त्यांची जीभ ही इतकी जड होते की ते तुमचं कौतुक तोंड भरून करूच शकत नाहीत. त्या गोष्टीचं क्रेडिट ते दुसऱ्या व्यक्तींना किंवा दुसऱ्या गोष्टींना देतात, पण चुकूनही तुम्हाला देत नाहीत. आणि जेव्हा तुमच्यातील अवगुण दाखवायचे असतील, कमी दाखवायचे असेल, त्यावेळी मात्र जणू काही ही स्पर्धाच आहे असे समजून ते त्याच्यामध्ये हिरिरीने भाग घेतात आणि अव्वल नंबर, पहिला नंबरही पटकावतात. तासनतास ते तुमच्या निगेटिव्ह गोष्टींवर चर्चासत्र भरवू शकतात. तुम्हाला आनंद झाला की त्यांना दुःख होते. तर असे काही गुण म्हणजे अवगुण ह्या टॉक्सिक पीपलमध्ये, टॉक्सिक लोकांमध्ये दिसून येतात. टॉक्सिक लोक हे कोणी वेगळे दिसणारे, वेगळे असणारे असे नसतात, किंबहुना ते आपल्यासारखेच, आपल्यातीलच एक असतात. म्हणजे काही लोकांमधील काही अवगुण हे त्या लोकांना दुसऱ्या लोकांसाठी टॉक्सिक पीपल बनवत असतात. बऱ्याचदा आपण स्वतःही दुसऱ्या लोकांसाठी टॉक्सिक पीपल असू शकतो किंवा असतोही आणि हे आपल्याला कळतही नाही. आणि बऱ्याचदा आपणच आपल्यासाठी टॉक्सिक पीपल म्हणून काम करत असतो. जसं की बऱ्याचदा आपण आपल्या अवगुणांना, आपल्या निगेटिव्ह पॉईंट्सवरच जास्त फोकस करतो आणि आपल्या स्वतःसाठीच निगेटिव्ह पीपल म्हणून काम करतो. मला हे येत नाही, मला ते येत नाही, मी तर गृहिणीच आहे, मी तर घरीच असते, मी पैसे कमवत नाही, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बऱ्याच गृहिणी स्वतःला कमी समजत असतात. फक्त पैसे कमवले तरच एखादी व्यक्ती ही श्रेष्ठ किंवा गुणी होत नाही. गृहिणींनी आपल्या कामाची किंमत ओळखली पाहिजे. 24 तास ज्या घराला स्वच्छ, नीटनेटके ठेवण्यासाठी तुम्ही तत्पर असता, ज्या घरातील मुले ही 100% त्यांच्या प्रत्येक गोष्टींसाठी, त्यांच्या सर्व गोष्टींसाठी ही पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड असतात, त्यांचे खाणेपिणे, पालनपोषण करणे, अभ्यास, संस्कार करणे, तसेच शिस्त लावणे आणि त्यांच्या सेफ्टीची काळजी घेणे, अशा भरपूर गोष्टी आपण करत असतो. एक संपूर्ण व्यक्तिमत्वच आपण घडवत असतो आणि ही फार मोठी जबाबदारी आहे. तसेच घरातील पुरुष हा पूर्णपणे बाहेर त्याच्या कामावर फोकस करू शकतो, कारण घराची आणि घरातील व्यक्तींची, मुलांची, वडीलधाऱ्या व्यक्तींची जबाबदारी ही घरातील गृहिणीने संपूर्णपणे स्वीकारलेली असते. म्हणूनच तर पुरुष बाहेर जाऊन पराक्रम गाजवू शकतात, करिअरमध्ये प्रगती करू शकतात. फक्त ते पैसे कमवून घरी आणतात म्हणून ते ग्रेट होत नाहीत आणि आपण पैसे कमवत नाहीत म्हणून आपण कमी होत नाही. खरे पाहिले तर स्त्री आणि पुरुष हे दोघेही एकमेकांना पूरक असतात आणि त्यांनी एक टीम बनून प्रगती केली पाहिजे. आपण गृहिणींनी हे लक्षात घेतले पाहिजे की संसाराचा रथ हा दोन्ही चाकांवर चालतो. पुरुष पैसे कमवून घरी आणत असेल आणि स्त्री घर, घरातील मुले आणि इतर व्यक्ती यांचा सांभाळ करत असेल,
तर संसाराचा गाडा हा सुरळीत चालू शकतो. बऱ्याचदा आपल्याला आपल्या आजूबाजूचे लोक किंवा आपले शेजारी किंवा आपले नातेवाईक, कधी कधी घरातील लोकही म्हणतात की तू तर जॉब करत नाहीस, घरीच असतेस, गृहिणीच आहेस, काय उपयोग केलास मग त्या शिक्षणाचा, घरीच असते का. हे वाक्य तर असे बोलतात की जसे आपण काहीच करत नाही, बिनकामाचे घरात आयते बसून असतो किंवा झोपून असतो, काहीही उपयोगाची नसलेली व्यक्ती म्हणून आपल्याकडे पाहतात. खरंच अशी लोक भेटली की वाटते की अजूनही आपला समाज हा शिकलेला नाही किंवा यांना वैचारिक पातळीवर ग्रो होण्याची, मॅच्युअर होण्याची खूप गरज आहे. आणि बऱ्याचदा त्या बायकाच असतात. असे वाटते की अगं बाई, तूही घरीच असतेस, घर सांभाळते, घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळतेस, किती खटाटोप करावा लागतो हे तुला माहिती आहे आणि तरीही तू तुझ्याच कामाला कमी लेखतेस. असो, हे एक झाले उदाहरण टॉक्सिक लोकांचे, जे आपल्या आजूबाजूला असतातच. आणि हो, आपल्या सगळ्यांनाच आपल्या आयुष्यातील टॉक्सिक लोक कोण आहेत किंवा कशा प्रकारची असतात हे चांगलंच माहिती असतं. आणि म्हणूनच अशा लोकांना कसं हँडल करायचं, त्यांच्याशी कसं वागायचं हे आज आपण पाहूया. नंबर 1, त्यांचं वागणं वैयक्तिकरित्या घेऊ नका, म्हणजे पर्सनली घेऊ नका, स्वतःवर ओढून घेऊ नका. टॉक्सिक लोकांचं वागणं हे त्यांच्या आयुष्याचं प्रतिबिंब असतं. ते कसे आहेत याचं प्रतिबिंब असतं, तुमचं नाही. ते जसं बोलतात, जसं वागतात हे त्यांच्या मनातील असुरक्षिततेमुळे असते. म्हणून त्यांच्या शब्दांनी दुखावले जाऊ नका. बऱ्याचदा अशी लोक ही जाणून बुजून किंवा अगदी त्यांच्या नकळतही असं काही बोलतात किंवा असं वागतात की ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. आपण हा विचार करायचा की ही लोक असं का वागतात, असा का विचार करतात, जसं की त्यांचं बॅकग्राऊंड कसं आहे, ते कुठून, कोणत्या परिस्थितीतून आले आहेत, त्यांच्यावर काय संस्कार झाले आहेत, त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे काही चांगले वाईट अनुभव अनुभवले आहेत त्यातून ते काय शिकले आहेत, त्या अनुभवांचा त्यांच्यावर काय चांगला किंवा वाईट परिणाम झाला आहे. जसं की काही लोक एकच अनुभव असतो पण त्यातून 2 प्रकारची शिकवण घेऊ शकतात, एक चांगली किंवा मग वाईट. आपापल्या जडणघडणीनुसार, संस्कारांनुसार, सवयीनुसार, वातावरणानुसार, वैचारिक पातळीनुसार आणि आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीनुसार. उदाहरणार्थ, एखाद्या स्त्रीची सासू जर तिच्याशी नीट वागत नाही, बोलत नाही असा अनुभव असेल तर त्या स्त्रीने या अनुभवातून काय शिकायला हवे. जर तिने चांगला धडा घेतला तर ती काय विचार करेल की आपल्याला आपल्या सासूकडून किंवा सासरच्यांकडून जर त्रास झाला असेल, आपण दुखावले गेलो असेल किंवा आपल्याला इतर गोष्टींचा काही त्रास झाला असेल तर त्याच गोष्टी आपण आपल्या सुनेशी, जेव्हा आपले टर्न येईल, आपली वेळ येईल त्यावेळी आपण आपल्या सुनेशी अशा गोष्टी करायच्या नाहीत. आणि दुसरा पैलू असा की याच अनुभवावरून काही स्त्रिया असं समजतात किंवा असं करतात की माझ्या सासरच्यांनी मला त्रास दिला, माझी सासू इतकी कडक होती, मला असा त्रास दिला, तर मग मीही माझ्या सुनेला कंट्रोलमध्ये ठेवणार किंवा तसं वागणार. म्हणजे जे काही वागणं आपल्याला आपल्या सासूचं पटलेलं नसतं ते मात्र आपण जेव्हा आपण सासू होतो त्यावेळी कॉपी करतो. अशा प्रकारे एकाच प्रकारच्या अनुभवातून आपण 2 प्रकारच्या शिकवणी शिकू शकतो किंवा 2 प्रकारचे धडे शिकू शकतो. जसं समुद्र मंथनातून विष आणि अमृत या 2 गोष्टी बाहेर आल्या होत्या, मग त्यातील विष घ्यायचं की अमृत हे आपण ज्याचं त्याने ठरवावं. तसेच अशा लोकांचे वागणे हे वैयक्तिकरित्या घेऊ नये, म्हणजेच पर्सनली घेऊ नये. याचा अर्थ असा की अशा लोकांचं वागणं किंवा बोलणं हे आपण असं समजतो की हे मलाच बोलतात, माझ्याशीच वाईट वागतात किंवा मला असं बोलतात म्हणजे माझ्यातच काही कमी आहे, मीच चुकले आहे किंवा माझ्यातच काही प्रॉब्लेम आहे असं समजणं. परंतु जर अभ्यास केला की ती व्यक्ती तिच्या आजूबाजूच्या लोकांशी कशी वागते, शेजाऱ्यांशी कशी वागते किंवा नातेवाईकांशी कशी वागते, घरातील लोकांशी कशी वागते, तर आपल्या लक्षात येईल की ती व्यक्ती सर्व लोकांशी थोड्याफार फरकाने सारखेच वागत असते. म्हणूनच आपण आपल्यावरच सर्व काही ओढवून घ्यायचे नाही, ती व्यक्ती तशीच आहे हे आपल्या मनाला समजावून सांगायचे आणि त्या व्यक्तीमुळे होणारा जो काही त्रास आहे, त्रागा आहे त्यापासून स्वतःचा बचाव करायचा. नंबर 2, सीमारेषा आखा, म्हणजेच बाउंड्रीज सेट करा. अशा लोकांपासून एक सुरक्षित अंतर ठेवायला हवे. अशा लोकांसाठी नेहमी उपलब्ध असणं टाळा. त्यांचं निगेटिव्ह बोलणंही तुम्ही थांबवाल.
एक साधं वाक्यही पुरेसं असतं की मला या विषयाबद्दल बोलायचे नाही, आपण हा विषय थांबवूयात. कारण तुमचा वेळ आणि तुमची मानसिक शांतता ही तुमच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाची आहे. म्हणूनच अशा लोकांशी बाउंड्रीज सेट करा. कामापुरतंच त्यांच्याशी बोला किंवा त्यांच्या संपर्कात या. जेव्हा गरज नाही तेव्हा अशा लोकांशी उगाचच गप्पा मारायला जाऊ नका किंवा उगाचच अशा लोकांच्या संपर्कात येऊ नका. काय होतं, अशा लोकांच्या जास्त जवळ गेलं, त्यांच्याशी आपल्या मनातील काही गोष्टी किंवा आपले प्लॅन्स किंवा आपल्याला काय वाटतंय, आपला दृष्टिकोन शेअर करायला गेलं की त्यांच्याने आपले विचार पटत नाहीत आणि मग त्यातून ते आपल्याला आपण कसे चुकीचे आहोत किंवा हे असं नाही, हे असं असतं, अशा प्रकारच्या किंवा इतरही गोष्टी सांगत बसतात आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो किंवा निगेटिव्ह वाटतं. म्हणून अशा लोकांशी बोलणंच टाळा, कारण तुमचे आणि त्यांचे मतही कधीच जुळत नसतात. तिसरी गोष्ट, शांत राहा, प्रतिक्रिया देऊ नका, म्हणजेच त्यांच्या नादी लागू नका. ही लोक जाणून बुजून किंवा कधी कधी नकळत अशा गोष्टी करतात किंवा अशा गोष्टी बोलतात की ज्यामुळे तुम्हाला त्रास होतो किंवा तुम्ही चिडचिड करता आणि त्रागा करून घेता किंवा मग आरडाओरडा करता आणि मग आपल्या आजूबाजूची लोक आपल्यावरच बोट ठेवतात आणि म्हणतात की हो बघ, तू चिडतेस किंवा तू आदळापट करतेस, तू ओरडतेस, तू जोरात बोलतेस वगैरे. आणि ही लोक काय वागलेली आहेत की ज्यामुळे आपण चिडचिड केली, ज्यामुळे आपण रिॲक्ट झालो, ज्यामुळे आपण ओव्हर रिॲक्ट झालो, हे कोणालाही दिसत नाही, समजत नाही आणि जरी दिसले, समजले तरीही त्याबद्दल कोणीही वाच्यता करत नाही आणि ह्या लोकांचा उद्देश साध्य होतो. म्हणूनच जमेल तेवढं शांत राहा आणि प्रतिक्रिया देऊ नका. म्हणजेच जोरजोराने बोलणे किंवा ओरडणे या अशा प्रकारे प्रतिक्रिया देऊ नका. ॲक्च्युली हा एक चांगला मार्ग आहे की शांतपणे प्रतिक्रिया देणे, परंतु अवघडही आहे. जर तुम्हाला शांत राहणं जमलंच तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु जर नाही जमलं तर अशा लोकांना शांतपणे, प्रेमाने, परंतु ठामपणे, स्पष्टपणे आपली गोष्ट मांडायची. खरं तर आपली बाजू ही कितीही प्रॅक्टिकली, लॉजिकली किंवा चांगल्या प्रकारे समजावून सांगितली तरीही हे लोक ते मान्य करणार नाहीत आणि आपण कसे चुकीचे आहोत हेच ते सर्वांना सांगत असतात. म्हणून प्रतिक्रिया देणेच टाळा, कारण अशा लोकांसमोर तुम्ही तुम्हाला निर्दोष सिद्ध करू शकत नाही. जर कोणी मान्यच करायला तयार नसेल तर तुम्ही त्याला काय समजावून सांगणार? तुम्हीच चुकीचे आहात हे जर त्यांनी ठरवले असेल, याच्यावर जर त्यांनी शिक्कामोर्तब केला असेल तर तुम्ही त्यांना बदलू शकत नाही. म्हणून सोडून द्या. त्यांच्यावर वेळ खर्च करून, खूप प्रयत्न करून त्यांना समजावून सांगण्यात आपली एनर्जी वाया घालवण्यापेक्षा स्वतःला थोडक्यात समजावून सांगा की ही व्यक्ती अशीच आहे आणि ती काही बदलणार नाही, ती तिचंच म्हणणं खरं करणार, म्हणून आपणच हा विचार सोडून द्या आणि स्वतःची या त्रासातून मुक्तता किंवा सुटका करून घ्या. कारण तुम्ही चिडलात की त्यांना समाधान मिळते. कारण टॉक्सिक लोकांना तुमची प्रतिक्रिया हवी असते. तुम्ही चिडलात की त्यांना समाधान मिळते. त्यांना हे दुसऱ्या लोकांना दाखवता येते की बघ हा, ही चिडली, ही बोलली, ही वैतागली आणि आम्ही तर मात्र शांत आहोत असे. जर तुम्ही शांतपणे परिस्थिती हाताळली तर त्यांची अर्धी एनर्जी तिथेच संपते. चौथा पॉईंट, अशा लोकांपासून शक्य तेवढे दूर राहा. शक्यतो अशा लोकांपासून दूर राहणे, एका सेफ डिस्टन्सवर, अंतरावर राहणे हे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी योग्य असते. जसं की दृष्टीआड सृष्टी किंवा दुरून डोंगर साजरे. जेव्हा अशा लोकांशी आपला जास्त संबंध येत नाही तेव्हा अशा लोकांचा त्रास आपल्याला कमी जाणवतो, कारण त्यांच्याशी आपला संबंध हा कमीत कमी येतो. त्यांच्याबद्दलचे विचार, त्यांच्याबद्दलचा रागही आपल्या मनातील कमी होतो. आपले मन शांत होते आणि आपला आत्मविश्वास वाढतो. म्हणूनच अशा टॉक्सिक लोकांपासून आपण काही अंतरावर पण दूर राहणे योग्य. टॉक्सिक लोक फक्त ऊर्जा घेतात, पण तुमची ऊर्जा वाढविणारे, तुम्हाला सपोर्ट करणारे लोक तुमच्या अवतीभोवती असतात. ते तुम्ही ओळखा आणि त्यांच्यासोबत वेळ घालवा. तुमची स्वप्न, तुमची प्रगती या गोष्टींवर फोकस करा. बाकी लोकांना तुमच्या जीवनामध्ये तितकेच स्थान द्या जितके आवश्यक आहे. म्हणतात ना, एनर्जी फ्लोज, थिंग्स ग्रोज. म्हणजे ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित कराल तीच गोष्ट वाढेल. चांगला विचार करा, चांगल्या गोष्टींचा विचार करा,
स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष द्या. चांगले लोक स्वतःची प्रगती, कुटुंबाची प्रगती या गोष्टींवर फोकस केला की आपोआपच आपली ग्रोथ होईल. आणि त्यासाठी जर तुम्ही घरी असाल, म्हणजे गृहिणी असाल, कामानिमित्त बाहेर जात नसाल, तर तुम्ही म्हणाल की मग कसं आम्ही चांगल्या लोकांच्या, चांगल्या गोष्टींच्या संपर्कात येणार? तर त्यासाठी आपल्या सर्वांकडे जो 24 तास उपलब्ध अवेलेबल असतो तो फोन, त्याचा यूज करा, त्याचा वापर करा. त्यावर चांगल्या लोकांचे, चांगल्या विचारांचे मोटिवेशनल व्हिडिओज, ऑर्गनायझिंग व्हिडिओज, एंटरटेनमेंटचे व्हिडिओज ऐका. छान छान रेसिपीचे व्हिडिओज, तसेच स्पिरिच्युअल एंटरटेनमेंटचे असे वेगवेगळ्या टाईपचे कंटेंट तुम्ही कन्झ्युम करा, ते ऐका. आणि ही अशी टॉक्सिक लोकं हे आपलं पूर्ण जीवन नाही तर जीवनाचा एक भाग असतात, हे सत्य जाणून घ्या. तसंच आपणही त्यांच्यासाठी पूर्ण जीवन नसून त्यांच्या जीवनातील एक भागच असतो. आणि म्हणूनच त्यांना आपलं पूर्ण विश्व बनवून त्यात गुरफटून जाऊ नका. कारण ती लोक पहिला घाव हा आपल्या सेल्फ रिस्पेक्टवरच, आपल्या कॉन्फिडन्सवरच घालतात. खरं तर सर्वांनीच जगा आणि जगू द्या हा कानमंत्र स्वीकारला पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्ती, मग ती स्त्री असो किंवा पुरुष, हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असते आणि प्रत्येकालाच आपलं आयुष्य हे आपल्या मताप्रमाणे जगण्याचा मूलभूत अधिकार निसर्गतःच असतो. असे वागले तर आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही, ॲटलिस्ट जाणून बुजून तरी. तर शेवटी मी तुम्हाला हेच सांगेल की तुम्ही शांत राहा, सीमारेषा आखा, म्हणजे बाउंड्रीज सेट करा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या प्रगतीवर फोकस करा, कॉन्सन्ट्रेट करा, म्हणजे ही टॉक्सिक लोकं तुमच्यापासून आपोआपच दूर होतील. लक्षात ठेवा, तुमची मानसिक शांतता ही तुमची जबाबदारी आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.